बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता अन्वी येते आणि आता जो मागे राजा उभा असतो त्याला मिठी मारते. आता राजा तिला जवळ घेतो आणि राजा आता खूपच जास्त आनंदी असतो, खुश असतो, कारण अन्वीने त्याला फायनली मिठी मारलेली असते. पण आता राजा याच्यासमोर जेव्हा अन्वी टिचकी वाजवते तेव्हा राजाने पसरवलेल्या बाहू तो आता हाताची घडी घालून उभा राहतो. मग अन्वी त्याला तिचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड देत म्हणते, हे घे पॅन कार्ड, आधार कार्ड आहे, याचे झेरॉक्स मारून घेऊन ये, तोवर मी फोटो काढून येते. राजा म्हणतो ठीक आहे आणि तो तिकडनं आता अन्वीकडे बघत गाडीत बसतो. तो गाडीशी बोलत असतो की काय मस्त वाटतंय की नाही, आता मॅडम बरोबर राहायला मिळणार. मला तर वाटलं होतं की त्यांनी मला मिठीच मारली आहे, पण नाही. पण असू दे, काही हरकत नाही. सध्या तरी आपण तिघंच आहोत, तू, मी आणि मॅडम, बस. आपल्या तिघांच्यामध्ये आता ना कोणीही यायला नको, अगदी कोणीच नाही. समजलं का तुला? कारण जेव्हा आपल्यामध्ये कोणी येईल ना तेव्हा अडचण होईल ना. अगं तो विमान आहे ना, तो पण येणार नाही आहे आपल्यामध्ये. इतक्यात त्या ठिकाणी आता दादा आलेला असतो. तो विचारतो, काय रे, कुणाशी बोलतोय तू? त्यावर तो सांगतो, गाडीशी बोलतोय. त्याबरोबर दादा म्हणतो, येडा आहे का रे तू, ये खाली उतरून ये गाडीतनं. त्याबरोबर आता राजा गाडीतनं खाली येतो. तर आता दादाला तो म्हणत असतो, अहो साहेब, कसं असतं ना, जेव्हा आपण वाहनावर प्रेम करतो तेव्हा वाहनसुद्धा आपल्यावर प्रेम करतं. त्यावर तो म्हणतो, बरं ते सगळं ठीक आहे, हे घे, हा तुझा 2 दिवसाचा हिशोब. त्यावर राजा म्हणतो, अहो साहेब, काय झालं, पैसे का देताय? नाही म्हणजे माझं काही चुकलं आहे का? काही चुकलं असेल तर तसं सांगा की, हिशेब कसा पाई करताय? त्याबरोबर तो म्हणतो, अरे बाबा, आता आम्ही आमच्या गावी जातो आहे म्हणून. त्याबरोबर मग राजा म्हणत असतो, अहो मग तिकडं बी लागेलच की तुम्हाला ड्रायव्हर. मग आणत तसं बी तुमच्या ट्रिपसाठी मी एक ट्रिप सोडली आहे माझी आधी. त्याबरोबर मग लगेचच तो म्हणतो, मग हे घे, हे 3 दिवसाचे पैसे ठेव आणि आता ये तू. त्यावर तो म्हणतो, अहो पण लागेल ना गावी पण ड्रायव्हर. त्याबरोबर मग दादा म्हणतो, अरे बाबा, तिकडे आमचे सगळ्यांचे पर्सनल ड्रायव्हर आहेत, तिकडे तुझं नाही लागणार गरज. तू विसरला का तू टेम्पररी ड्रायव्हर येते? बरं चल, ऐक, आता वरती जा आणि अवनी मॅडम आहेत ना, त्यांच्या खोलीतून बॅगा घेऊन ये, समजलं का? चला जा जा, तुझा मूड का झाला असा, जा तुझा पटपट. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विवान हा एक्सरसाइज करत असतो, वर्कआउट करत असतो आणि आता त्याचवेळी राजा तिकडे येतो. आता राजा विवानचं ते सगळं एक्सरसाइज बघतो आणि तिकडे बघतच राहतो. आता ते असेट्स बघून त्याला असं पहिल्यांदाच हे सगळ्या वस्तू का बघितल्यामुळे आश्चर्य वाटलेलं असतं आणि राजा म्हणत असतो, बापरे, ह्या सोडक्याबरोबर होणार आहे मॅडमचं लग्न, एवढी गोड पोरगी ह्या सोडक्याबरोबर संसार करणार तरी कशी? देवी आई, वाचव ग तिला, वाचव. आता लगेचच विवानची नजर राजावर पडते. विवान राजाला म्हणतो, काय रे ड्रायव्हर, काय बघतोय? राजा, काही नाही साहेब, मी वरती चाललो आहे अवनी मॅडमच्या खोलीतून बॅग आणायला, असं सांगतो. त्यावर विवान त्याला म्हणतो की इकडे ये आणि हे पकड. त्याबरोबर मग आता राजा विवान सांगतो तसं करत असतो आणि मग आता तो बघत असतो विवानकडे. तर विवान याला तो म्हणतो की बापरे साहेब, तुम्ही एवढं वजन उचलता? त्यावर विवान सांगतो की मी एवढंच नाही, 15-15 किलो वजनसुद्धा मी उचलतो. त्यानंतर मग राजा त्याच्या हातामध्ये दिलं ते वजन घेतो आणि खाली ठेवतो. त्यानंतर तो विवानला विचारतं, साहेब मी जाऊ का आता? तर विवान त्याला म्हणत असतो की जाऊ का? मी सांगितलं आहे का जा? माझे अजून 2 सेट बाकी आहेत, ते पूर्ण झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे, इथेच थांबायचं, समजलं? त्याबरोबर आता विवान हा असं म्हटल्यावर राजा ठीक आहे म्हणतो. आता राजाला विवानला अद्दल घडवायची असते. मग तो काय करतो, तो आता दोन्ही बाजूचं वजन वाढवतो आणि आता मग विवान त्या ठिकाणी एक्सरसाइज करायला येतो. राजा आता तो झोपल्याच्या नंतर विवान त्याला वजन उचलून दे असं सांगतो. विवानला लगेचच राजा ते वजन उचलून हातामध्ये देतो. आता ते वजन हातात देतो आणि लगेचच म्हणतो, होय होय आलो विवान साहेब, मला आवडती अवनी मॅडमच्या खोलीत बॅगा घ्यायला बोलवत आहेत, मी जातो तिकडं, काय तुम्ही करा हे तुमचं एक्सरसाइज, मी आलोच. आणि मग एवढं बोलून राजा तिकडनं निघतो. आता विवानच्या अंगावरती ते एवढं हेवी वजन पडतं. तर आता राजा हे सगळं काही लपून बघत असतो. विवान राजाला आवाज देत असतो, अरे ड्रायव्हर, अरे कुठे आहेस, लवकर ये ड्रायव्हर.
ड्रायव्हर. पण राजा कशाला त्याला हाक देतोय? राजाने उलट हे जाणून बुजून केलेलं असतं, कारण विवांच्या अंगातली मस्ती ही प्रत्येक वेळी राजाचा अपमान करत असते. म्हणून राजाने आता याला चांगला अद्दल घडवलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे राजा म्हणत असतो की बरं झालं तुला असंच पाहिजे. त्यानंतर आता राजा हा तिकडनं ताबडतोब वरती अवनीच्या रूममध्ये येतो. अवनीच्या रूममध्ये आल्यावर राजा बघत असतो की अवनी ही बॅगा भरत असते. आता राजा अवनीकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की आज ही आपली शेवटची भेट आहे. आजच्यानंतर पुन्हा कधीच मी तुम्हाला पाहू नाही शकणार आहे. खरंच या एवढ्या चांगल्या गोड पोरीचं लग्न त्या सोंडक्याबरोबर कशाला लावून द्यायला लागलेत की नाही, मला काही कळतच नाही आहे. का करत असतील हिचे वडील असं? त्याबरोबर मग पुढे येऊन तो म्हणत असतो, देवी आई, अगं हिचं लग्न लावण्यासाठी तुला हाच सोंडका भेटला का? एखाद्या चांगल्या पोराबरोबर तिचं लग्न होऊ द्यायचं होतं की, कशाला ह्याच्याच नादी लागली? त्याबरोबर आता अवनी लगेचच त्याला म्हणते, तू इथे काय करतोस? आणि काय रे, नॉक करून येता येत नाही तुला? त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो मॅडम, ते मी इथं बॅगा घ्यायला आलो. मला बॅगा घ्यायला पाठवलं आहे तुमच्या दादांनी, पण माफ करा, म्हणजे मी नॉक न करता आलो. मला सवय नाही आहे ना नॉक करण्याची. आमच्या घरात कोणी कोणाला नॉक करतच नाही. त्यावर अवनी म्हणते, का तुमच्या घरात आई, वहिनी, ताई कोणी नाही आहे का? त्यावर लगेच राजा मनात म्हणतो, तुमच्या कृपेनं बाईचा आशीर्वाद लाभला असता असं वाटत होतं, पण आता तुम्ही पण चाललाय मनाविरुद्ध लग्न करून. त्याबरोबर मग ती म्हणते, काय रे, काय झालं? राजा म्हणतो, मी तुम्हाला बॅग लावून देऊ का? नाही, म्हणजे लागत नाही आहे ना तुमची बॅग. त्यावर अवनी म्हणते, ठीक आहे. आता अवनीने बॅग खूप जास्त भरलेली असते. राजा म्हणतो, बाबो जास्त भरली, बरं. आणि मग तो त्याच्यावर एक पाय ठेवतो आणि बॅग बंद करून चेन लावतो. अवनी म्हणत असते, अरे हळूहळू बॅग तुटेल. राजा पण अवनीची बॅग लावतो आणि म्हणतो, झाली. त्याबरोबर मग अवनी म्हणते, ठीक आहे, तू जा ही बॅग खाली घेऊन. त्यानंतर राजा अवनीला बाय म्हणतो. राजाने बाय म्हटल्यावर अवनी म्हणते, बाय कशासाठी रे? त्यावर राजा म्हणत असतो, नाही म्हणजे आता तुम्ही लोक गावी चाललाय ना, मग माझं इथलं काम संपलं आहे, म्हणून मग दादांनी माझे पैसे दिलेत आता पुढचे, तर मला आता इकडनं निघून जायचं आहे. मग तुम्ही आता पुन्हा दिसणार नाही ना, म्हणून तुम्हाला बाय म्हटलं. त्याबरोबर अवनी म्हणते, तुला मला कशाला बघायचं होतं? त्यावर राजा म्हणते, अहो तुम्ही म्हणजे तुम्ही सगळेच हो, ह्याचं ग्रुप तुम्ही सगळे आता मला दिसणार नाही ना, म्हणून म्हटलं की आता मी तुम्हाला सगळ्यांना बघू शकणार नाही. म्हणजे खरं बघायला गेलं तर तुम्ही सगळे केवढे चांगले वागला माझ्याबरोबर, किती चांगलं बोलला. खरं बघायला गेलं तर तुमच्यासारखी एवढी चांगली बोलणारी माणसं हल्लीच्या जगात भेटतात कुठे हो, म्हणून म्हटलं मी तुम्हाला सगळ्यांना मिस करेन. ॲज अन ग्रुप मी म्हटलं तुम्हाला. छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आता तुम्हाला सगळ्यांना नाही भेटता येणार, कधीच नाही भेटता येणार, याचं वाईट पण वाटतं. त्याबरोबर अवनी म्हणते, समजलं, ये आता अवनी समजलं, ये आता असं म्हणते. त्याबरोबर मग लगेचच तो तिकडनं जायला लागतो. अवनी इकडे आता तिची जी बॅग असते तिच्याकडे बघत असते आणि आता बॅगमध्ये ती काहीतरी सामान शोधत असते. तर राजा तिच्याकडे एकटक बघत उभा राहिलेला असतो. इतक्यात मागून स्वाती वहिनी येते. वहिनी विचारते, काय तुमचं इथे? त्याबरोबर लगेचच तो सांगतो की मला दादांनी तुमचं सामान घ्यायला पाठवलं होतं. मॅडम मी तुमचीच वाट बघत होतो. मी अवनी मॅडमचं सामान घेऊन चाललो आहे, तुमचं पण काही सामान असेल तर द्या. त्यावर ती म्हणते, ही एक बॅग घेतली आहेत ना, पुरे झालं, बाकीचं सामान घेऊन आम्ही येतो, या तुम्ही. त्याबरोबर मग राजा तिकडनं निघतो. त्याबरोबर इकडे आता अवनी हिच्याकडे वहिनी येते. वहिनी अवनीला विचारते, अवनी निघायचं का आता आपण? अवनी म्हणत असते, मला तर इथे यायचंच नव्हतं. त्याबरोबर वहिनी तिच्याजवळ बसते आणि तिला म्हणत असते, अवनी प्लीज. त्यावर अवनी काहीच बोलत नाही, ती शांतच राहणं पसंत करते. वहिनी अवनीचे दोन्ही हात पकडते आणि तिला धीर देत असते. त्यानंतर आता इकडे राजाने सगळं सामान आणलेलं असतं. आता बाबा आणि दादा दोघं मागून चालत येत असतात. बाबा दादाला म्हणत असतात, हे बघ, कोर्ट मॅरेज जरी करायचं असलं तरीसुद्धा त्यासाठी आपल्या काही जवळच्या माणसांना बोलवावं लागेल. विवान आणि अवनीचे थोडेफार मैत्रिणीसुद्धा येतील, त्यांच्या राहण्याचीसुद्धा व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याबरोबर मग राजा त्या ठिकाणी येतो. राजा आता म्हणत असतो, साहेब मी बॅगा वगैरे सर्व काही ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित. आता त्याबरोबर मग दादा म्हणतो, आता ये तू. त्यावर मग राजा म्हणतो, ठीक आहे निघतो साहेब.
आणि त्यानंतर राजा तिकडनं जायला निघतो. त्याबरोबर मग आता बाबा म्हणत असतात, हो त्या त्यांच्या मित्रांची वगैरे व्यवस्थित राहण्याची सोय कर. पाहुणे मंडळी थोडेफार जे येतील त्यांचीसुद्धा सोय नीट झाली पाहिजे. त्याबरोबर मग बाबा राजाला हाक मारतात, ए तू थांब रे, परत ये. काय नाव याचं? त्यावर दादा राजा असं सांगतो. मग बाबा म्हणतात, ए तू एक काम कर, 2 दिवसांसाठी आमच्याबरोबर गावाला चल, मी बोलतो तुझ्या मालकाबरोबर. त्याबरोबर आता राजा म्हणतो, नाही नाही साहेब, काय गरज नाही, मी येतो, मला मान्य आहे तुमचं प्रपोजल. राजा त्याच्या मनाचा राजा आहे. त्याबरोबर आता दादा म्हणतो, अहो बाबा पण काय गरज आहे, आपले आहेत की घरी सगळ्यांचे पर्सनल ड्रायव्हर. बाबा म्हणतात, अरे बाबा घरचं कार्य आहे, शुभ कार्य आहे, एकाला दोघं असावे चांगलं असतं, ए तू जा. त्याबरोबर राजा गाडीकडे येतो आणि गाडी पुसायला लागतो आणि तो म्हणत असतो, वा 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 देवी आई, नाही नाही नाही, आता मी काय लगेच तुझ्याशी गोड बोलत नसतो नाहीतर मी तुझ्याशी जरा गोड बोललो की पुन्हा काहीतरी गोंधळ होतो आहे. पण आता मी लई हॅप्पी आहे, आता मॅडम माझ्याबरोबर असणार आहेत सारख्या माझ्यासमोर, पुढचे 2 दिवस आम्ही एकत्र असणार आहोत. आता हॅपीनेसला पुन्हा उदान आलं आहे, हे बाकी खरं. मॅडम बरोबर असलं ना की कसं एकदम मला भारी वाटत असते. वा वा वा, छान वाटतं आहे. आता काय त्या सोंडक्याबरोबर त्यांचं लग्न होणार, एवढं यांना काय घाई झाली त्यांच्या लग्नाची की नाही मला काही कळत नाही आहे. त्यांच्या लग्नासाठी एखादा चांगला पोरगा नाही मिळाला का गं देवी आई तुला? का उगाच त्या सोंडक्याच्या गळ्यात त्या बिचारी पोरगीला बांधतेस? आता राजा हे सगळं देवी आईबरोबर बोलत असतो. इतक्यात त्या ठिकाणी दादा येतो. दादा तिकडे येतो आणि म्हणतो, काय रे पुन्हा कोणाशी बोलतोयस तू? राजा म्हणतो, गाडीशी. त्याबरोबर दादा त्याला सांगत असतो, गाडीशी हे बघ माझ्यासमोर बोलतोयस ठीक आहे बोल, पण बाबांच्या समोर बोलू नकोस आमच्या. मग आता राजा म्हणतो, का हो? त्याबरोबर मग दादा अलगच खाली बघतो आणि त्याला सांगत असतो, कारण आमचे बाबा खूप डेंजर आहेत, त्यांना हे असलं काही चालत नाही, नाहीतर उगाच कामाबिमावरून काढतील, समजलं का? चल गाडीत बस, ड्रायव्हिंग करायचं आहे ना आता. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला भान्या काम करत असतो आणि त्याच्यासोबतचा मेकॅनिक टाईमपास करत असतो. भान्या त्याला म्हणत असतो, ए टाईमपास कशाला करायला लागला रे तू, कामं नाही का तुला, चल लवकर कामं कर. त्याबरोबर तो म्हणत असतो, हां भान्यादा आज एवढा पटपट कामं करायला आहे, म्हणजे तुमचा आयटम येणार आहे की काय आज? त्याबरोबर आता भान्याला राग येतो. भान्या त्याला म्हणतो, गप बस कामं कर. त्यावर तो म्हणतो, हां येणारच असेल म्हणूनच तर चालली आहे एवढी घाई काय? त्याबरोबर भान्या लगेच म्हणतो, ती माझा आयटम नाही, समजलं ना? गुपचूप कामं करायला लागायची, नाहीतर ना तुला चांगली अद्दल घडवी ना मी. चल कामं करायला लाग. त्याबरोबर मग लगेचच आता भान्या आणि त्याचा तो सोबतचा जोडीवाला मुलगा कामं करू लागतात. तोपर्यंत त्या ठिकाणी एक मुलगी गाडी घेऊन येते आणि आता तिची गाडी थेट धडकते समोर उभ्या असलेल्या गाडीला. भान्या पटकन गाडीच्या वर बसतो आणि म्हणत असतो, काय गे दिसत नाही आहे का तुला? त्याबरोबर आता ती मुलगी पायल असते आणि तिला भान्या आवडत असतो. ती म्हणत असते, नाही ना, काही दिसतच तर नाही आहे ना मला, फक्त तुम्हीच दिसताय. त्याबरोबर भान्याचा मित्र तिला म्हणू लागतो, अहो पण तुम्ही ब्रेक काऊन नाही मारला, ब्रेक मारायला पाहिजे होतं ना तुम्ही. त्याबरोबर ती म्हणत असते, तेच तर झालं आहे ना, ब्रेक फेल झाला आहे गाडीचा, अहो जरा बघताय का? त्याबरोबर मग आता भान्याचा मित्र म्हणतो, आमच्या भान्यादानं एकदा गाडी दुरुस्त केली की नाही की पुढचे 4-5 महिने तरी गाडीला काही होत नाही, पण तुमची गाडी कशी काय हो सारखी बंद पडते, काय अडचण आहे नेमकी? त्याबरोबर ती म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना गाडीला नेमकी काय अडचण आहे ते, बघताय का जरा? त्याबरोबर मग भान्या आता जातो आणि खुर्चीत बसत लगेचच त्याच्या मित्राला म्हणतो, ए बघ रे काय झालं हिच्या गाडीला. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते, 1 मिनिट मॅकॅनिक कोण आहे? मग माझी गाडी मॅकॅनिकनेच तपासायची. त्याबरोबर भान्या म्हणतो, मी नाही तपासत जा. त्यावर ती म्हणते, हो काय नाही तपासायची तुम्हाला माझी गाडी, ठीक आहे नका की तपासू, मग मी पण एक काम करते, मी ना तुमची कंप्लेंटच करते. त्याबरोबर भान्या म्हणतो, काही करायचं आहे ते करा. त्यावर ती मुलगी म्हणते, ठीक आहे, मग जर मालकानं तुम्हासनी कामावरनं काढलं तर मग त्याचा दोष मला देऊ नका काय? त्याबरोबर मग मात्र आता भान्याला वाटतं, नाही बाबा कामावरून काढायला नको, म्हणून मग तो तिकडे येतो आणि लगेचच म्हणतो, ठीक आहे. आणि आता तो गाडी चेक करतो. तो गाडी चेक करत असेपर्यंत आता त्याचा मित्र त्याची मस्करी करत असतो. तर आता वरती बसलेली पायल छानपैकी भान्याकडे बघत असते. भान्या हा तिला आवडत असतो, पण भान्याला ती काही आवडत नसते.
मग ती म्हणत असते की एवढं भारी वाटायला लागलं आहे म्हणून सांगू तुम्ही गाडी दुरुस्त करताना बघून. इतक्यात तिकडे चहावाला येतो. चहावाला भाण्याच्या मित्राला चहा देतो आणि आता तो पायललासुद्धा चहा देतो. त्याने पायलला चहा दिल्यावर भाण्या त्याला विचारतो, तू तिला का रे चहा दिला? त्यावर भाण्या म्हणतो, बोल की. त्यावर तो सांगतो, अहो तर तुमचं नेहमीचं गिऱ्हाईक आहे म्हणून सवयीने दिला. भाण्या म्हणतो, निघ इकडनं, चल चालतं. त्याबरोबर तो तिकडनं निघून जातो. त्यावर ती मुलगी इकडे मस्तपैकी चहा पित असते. भाण्या आता त्या ब्रेकला काय झालं आहे ते बघतो. तो ब्रेक दुरुस्त करतो आणि त्यानंतर म्हणत असतो, घ्या दुरुस्त झाला आहे ब्रेक. त्याबरोबर मग ती मुलगी म्हणायला लागते, किती झाले? त्याबरोबर भाण्या तिला सांगतो, राहू दे तुझं तुलाच. आणि भाण्या हा तिकडनं जातो. आता भाण्या तिकडनं गेल्याच्या नंतर पायल ही मागे उभी असते. पायल आता म्हणत असते, भाण्या अरे एक ना एक दिवस बघ तू तुझ्या ह्या पायलच्या आदांवर नक्की फिदा होशील की नाही ते. अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण तुला कळना झालं आहे ते. असो रोज रोज काहीतरी नवीन नवीन बहाणा करून तुझ्या गॅरेजला यावं लागतं आहे मला तुला भेटायला. आता ती अशीच बडबड करत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता यशोदा हा बाबांच्या हातातलं दारूचं ग्लास काढून घेतो आणि जेवणाचं ताट पुढ्यात देत म्हणतो, जेवण झालं आहे जेवून घ्या आणि आणखीन लागलं तर सांगा, भरपूर आहे. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात, भावकीला कुत्र्याला भूक आणि भावकीला प्रगती कधीच बघवत नाही. त्याबरोबर मग आता बाबा असं सांगितल्यावर यशोदा म्हणतो, बाबा जाऊ देत ना पुन्हा आता तो विषय, कशाला तो विषय काढून राहिले तुम्ही. मला लग्न नाही तर लग्नामुळे जी भांडणं होतात ना माझ्यात ते नको वाटायला लागले आणि जर तेच होणार असेल तर मला लगीनच नाही करायचं, जे सुरू आहे ते तसंच राहू द्या असं म्हणू लागतो. त्यावर बाबा म्हणत असतात, अरे असं कशाला बोलून राहिला तू. त्याबरोबर यशा म्हणत असतो, बाबा मग तुम्हीच सांगा मी काय बोलू काय आणि काय करू ते. अहो तुम्हाला माहीत नाही आहे का किती वाद होत असतात ते. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, माझं लग्न नाही झालं तरी चालेल. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात, नाही या धोंडीबार डांगरज पाटलाचं पोराचं लगीन होणार, नक्की होणार. आणि जर माझ्या पोराचं लगीन झालं ना तर मी अख्ख्या गावाला जेवण वाढणार, हे बी खरं आहे. आता त्याने हे असं म्हटल्यावर मग मात्र यशोदा म्हणतो, बरं ठीक आहे बाबा, ते नंतर बघू. इतक्यात आता राजाचा फोन आलेला असतो. मग आता इकडे यशोदा त्याला विचारतो, काय रे कधीपर्यंत परत येतो. त्यावर आता राजा म्हणतो, आता डायरेक्ट लगीन करूनच. त्याबरोबर आता लगीन करून असं म्हटल्यावर यशोदा म्हणतो, काय लगीन? अरे काय कोण आहे, कुणाबरोबर, कसं काय? त्याबरोबर आता राजा हसतो. राजा हसल्यावर मग यशोदा म्हणतो, अरे हसतोय काय, सांग की कोणाबरोबर काय? त्याबरोबर राजा म्हणतो, अरे भावा पार्टी आहे, एक पार्टीबरोबर चाललो आहे, त्यांच्या घरी लग्न आहे, त्यांच्या घरचं लग्न आटिपलं की मग येतो असं म्हणत होतो मी. त्याबरोबर आता असं म्हटल्यावर मग लगेचच यशोदा म्हणतो, काय रे राजा तू पण, मला वाटलं की. त्यावर राजा म्हणतो, काय वाटलं तुला जे वाटलं ते मला बरोबर कळलं आहे, पण तुला जे वाटलं आहे की नाही तसलं काही नाही आहे काय. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणतो, बरं कामावरती व्यवस्थित लक्ष दे आणि नीट कामं कर, काय कळलं का. त्याबरोबर आता राजाला समोरून अवनी येताना दिसते. त्याबरोबर तो लगेचच आता यशोदाला सांगतो, यशोदा मी करतो तुला नंतर, ठेवतो. आणि मग तो फोन ठेवतो. आता अवनी गाडीजवळ आल्याबरोबर राजा गाडीचा दरवाजा उघडतो. अवनी जाऊन गाडीत बसते. अवनीच्या मागोमाग लगेच स्वाती वहिनीसुद्धा गाडीत बसते. राजा गाडीचा दरवाजा बंद करून घेतो. अवनीला हे सगळं जे घडत असतं ते बिलकुल पटत नसल्यामुळे तिचं तोंड बारीक झालेलं असतं. तर इकडे बाबा हे विवानला मिठी मारत असतात, त्याला बाय म्हणत असतात. तर हे सगळं काही राजा बघत असतो. राजा म्हणत असतो, अहो तुम्हाला का कळत नाही आहे, एवढी सुंदर गोडस पोरगी गाडीत एवढंसं तोंड करून बसली आणि तुम्ही या माकडाला मिठ्या मारताय. अहो साहेब हा माकड भंगार आहे, सोडून द्या त्याला. आणि मग राजा येतो, गाडीचा दरवाजा उघडतो. त्याबरोबर बाबासुद्धा जाऊन गाडीमध्ये बसतात. त्यानंतर आता ताबडतोब लगेचच राजासुद्धा गाडीत येतो आणि बसतो. दादासुद्धा गाडीत बसतो. सगळे गाडीत बसल्यानंतर आता गाडी सुरू करायची असते. राजा जो मिरर असतो तो बरोबर असा ॲडजस्ट करतो की ज्यामध्ये त्याला फक्त अवनीचा चेहरा दिसेल. त्यानंतर मग पुढील भागात राजा अवनीला म्हणत असतो, तुम्हाला हे लगीन करायचं नाही आहे असं फक्त तुम्ही एकदा मला सांगा, मग बघालच तुम्ही हे रजिस्टर मॅरेज काही होत नसतं. अवनी मनात म्हणते की नाही असं कसं, जर बाबांना कळलं तर बाबा याचा एंड करतील. त्याबरोबर मग आता राजा हा अवनी तिकडनं गेल्याच्या नंतर म्हणत असतो की अहो बाबांना काय, बाबांच्या बाबांना पण नाही समजणार,
बघाच राजा काय करतोय ते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.